नमस्कार भावनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत जिम लॉजिक्सच्या एका नवीन एपिसोडमध्ये. सगळ्यात आधी तर आय एम रिअली सॉरी की 5-6 दिवसाचा गॅप पडला आहे आणि मी कन्सिस्टंट नाही राहू शकलो, कारण की जरा दुसऱ्या कामात जास्त बिझी झालो होतो. सो आय एम रिअली सॉरी अबाउट दॅट. चला मग आजच्या टॉपिकला आपण सुरुवात करू. तर आज आपण बोलणार आहे, बरीच लोक 1 ते 6 महिन्याच्या टाईम पिरियडमध्ये जिम का बंद करतात किंवा जिम क्विट का करतात, काय मेन कारणं असतात त्याच्यासाठी. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे जिमला किंवा वर्कआउटला त्याचं कोर्स म्हणून घेतात. ठीक आहे, म्हणजे 6 महिने केलं तर होऊन जाईल ना, 1 वर्ष केलं तर होऊन जाईल ना, 2 वर्ष केलं तर होऊन जाईल ना. तर हे चुकीचं आहे. हेल्दी ती एक लाईफस्टाईल आहे जी तुम्हाला दररोज फॉलो करायची आहे आणि ती पण आयुष्यभर. आता जर मी तुम्हाला एखादं सांगेल की भाई तुला हे काम करायचं आहे आणि ते पण आयुष्यभर करायचं आहे आणि ते पण दररोज करायचं आहे, तर मे बी ते तुम्हाला ॲज अ पनिशमेंट वाटू शकते. यार चले, कोण उठेल, कोण जाईल. नाही, ती ॲज अ प्रोसेस म्हणून घ्या, जे की तुम्ही एन्जॉय पण करू शकाल. आता एन्जॉय कसं करू शकाल की जे तुमच्या डेली लाईफस्टाईलला जास्त हॅम्पर पण नाही करणार, पण ते तुम्हाला फिजिकली मेंटली खूप चांगली ग्रोथ पण देईल. आता हिथंच आपला दुसरा पॉईंट येतो, सस्टेनेबिलिटी. आता सस्टेनेबिलिटीला आपण 2 पार्ट्समध्ये डिवाइड करू. एक तर म्हणजे तुमची वर्कआउट सस्टेनेबिलिटी आणि अनादर इज द डाएट सस्टेनेबिलिटी. ठीक आहे, समजून घ्या. तर मग हे 2 फॅक्टर्स तुम्ही कन्सिडर केले पाहिजे. कुठलाही एका इन्फ्लुएन्सरला किंवा कुठल्याही एका माणसाला ब्लाइंडली फॉलो करण्यापेक्षा हे 2 पॉईंट कन्सिडर करा. का? कारण की जो पुढचा माणूस सांगतोय त्याची एकतर वर्कआउटचा फ्लो किंवा त्याची फिजिकल कंडिशन अँड इवन त्याची फायनान्शियल कंडिशन तुमच्यापेक्षा डिफरंट असू शकते. ते माणसं किंवा जो पुढचा व्यक्ती अफोर्ड करू शकतो इन टर्म्स ऑफ फिजिकली, इन टर्म्स ऑफ फायनान्शियली, इट डझंट मीन की ते तुम्ही पण अफोर्ड करू शकता. त्यामुळे तुम्ही तुमच्या बेतानं चाला ना, की तुम्हाला काय तुम्ही अफोर्ड करू शकता, काय तुम्ही तुमच्या टाईमलाईन्समध्ये सेट करू शकता. लेट सपोज की आधी आपण बघू वर्कआउट सस्टेनेबिलिटी विषयी. ठीक आहे, तर मग लेट सपोज की तुम्हाला 6-7 दिवस इन अ वीक ट्रेन करणं पॉसिबल नाही आहे. ठीक आहे, तुम्ही 3-4 दिवस जावा. आता 3-4 दिवसाचा स्प्लिट कसा ठरवायचा आहे हे जर तुम्हाला माहीत नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक लिंक देतो, त्याच्यावर क्लिक करा. तुम्हाला वर्कआउट स्प्लिट कसा डिसाईड करायचा त्याची सगळी आयडिया येऊन जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा म्हणजे डाएट सस्टेनेबिलिटी. आता डाएटचं जनरली सस्टेन न होण्याचं मेन कारण आहे दुसऱ्याची डाएट आहे अशी कॉपी करणं. म्हणजे काय, ही डाएट ह्याला चांगली वर्क झाली म्हणजे ती मला पण होईल, ह्या डाएटने ह्याला चांगले रिझल्ट दिले ती मला पण देईल. हे चुकीचं आहे भाऊ. डाएटसाठी एक 10 ते 12 हजार रुपये दर महिन्याला घालवत असेल आणि जर तुमचा मंथली एक्सपेन्स 10,000 आहे तर ते तुम्ही कसे अफोर्ड करू शकता. जरी अफोर्ड केले, किती कराल, 1 महिने, 2 महिने, 3 महिने, ती तुमची आयुष्यभर सस्टेनेबल नाही राहू शकत. त्यासाठी काय करायचं आहे, हां, तुमचे मायक्रोज डिफाईन करा आणि त्यानुसार तुमची डाएट हे करा की तुमची डाएट फिक्स करा आणि तीच फॉलो करा, जी तुमची लाईफस्टाईल तुम्ही इझिली फॉलो पण करू शकता आणि ज्याने की तुमचे चे गोल्स आहेत, मायक्रो इंटेकचे जे गोल्स आहेत ते पण सेट होऊन जातील. याच्यावर पण व्हिडिओ येईल 100% की तुम्ही कशी तुमची डाएट डायव्हर्सिफाय करू शकता, की कमीत कमी पैशात कशी चांगली डाएट तुम्ही फॉलो करू शकता, याच्यावर व्हिडिओ येऊन जाईल. ह्याच्यानंतर आपण वळूया आपल्या नेक्स्ट टॉपिककडे. आणि मला असं वाटतं वन ऑफ द मेन कारण आहे की लोक जिम क्विट करतात ते म्हणजे ओव्हर नॉलेज. आता तुम्ही म्हणणार भाई नॉलेज काय वाईट आहे का? मी म्हणतो नॉलेज वाईट नाही आहे, ओव्हर नॉलेज वाईट आहे. म्हणजे कसं, आता प्रत्येकजण ज्ञान देणारा बनलाय. म्हणजे तो सोशल मीडियावरचा इन्फ्लुएन्सर असू दे किंवा तुमच्या जिमचा ट्रेनर असू दे किंवा तुमच्या शेजारी राहणार कोणतरी असू दे. मग तो प्रत्येक गोष्टीमध्ये जर तुम्ही लोकांचं इनपुट घेत बसला तर मे बी असं होऊ शकतं तुम्ही ह्याचं पण ऐकताय, मग 1 आठवड्याचं केलं, दुसऱ्या आठवड्याचं केलं, त्यानं काय होईल की तुमचा एक फ्लो किंवा तुमचं एक रुटीन सेटच नाही होणार. मग जर तुमचं रुटीन नाही सेट होत आहे मग तुम्ही मेंटली डिस्टर्ब होणार, मे बी फिजिकली फायनान्शियली पण डिस्टर्ब होऊ शकता की भाई एक फ्लो नाही आहेच, 1 आठवडा हे फॉलो करतो, 1 आठवडा ते फॉलो करतोय.
तर मग मी असं अजिबात म्हणत नाही तुम्ही कुणाचंच ऐकू नका. तुम्ही माझं एक्झाम्पल घ्या तर मी सगळ्यांचं ऐकतो, लिटरली सगळ्यांचं. पण तेच करतो जे मला लॉजिकली इम्प्लिमेंट करण्यालायक वाटतं. म्हणजे कसं, आता एक जण म्हणतो की भाई तू प्रोटीनच घे, म्हणजे हेच प्रोटीन घे जे 6-7 हजार रुपये किलो, 6-7 हजार रुपये किलो आहे. तर ते मला पॉसिबल नाही आहे. आय नो देर आर प्रोटीन्स की जे 2,500-3,000 हजारामध्ये खूप चांगले भेटतात, ते मी घेतो. बरोबर आहे ना. काही जण म्हणतात की नाही भाई तू 150 ग्रॅम 200 ग्रॅम प्रोटीन घे. अरे भाई मला गरजच नाही आहे 150-200 ग्रॅमची, तर मी का घेईल? लॉजिकली साऊंड करतं ना. तसं काही जण पण म्हणतात मला पुश पुल लेग फॉलो कर, तुला खूप चांगले गेन्स भेटतील. अरे माझी रिकव्हरी नाही होत तेवढ्या वेळेत, कारण की मला बाकीची पण कामं असतात. माझी रिकव्हरी नाही होत तर मी का पुश पुल लेग फॉलो करू? मी असाच वर्कआउट फॉलो करेन ना जे मला जास्त वेळेसाठी सस्टेनेबल आहे. ठीक आहे. मग ही वन ऑफ द मेन कारण आहेत जिम क्विट करायची. तर मग ह्या कारणा म्हणजे हेचं मी तुम्हाला सोल्युशन पण या व्हिडिओमध्ये देऊन दिलं आहे की भाई हे तुम्ही म्हणजे ह्याच्या ओव्हरटेक कसं करू शकता या प्रॉब्लेम्सला. तरीही तुमचे काही पर्सनलाइज प्रॉब्लेम्स असतील तर मी खाली माझा ईमेल आय डी पण मेन्शन करतोय, तिथं पण तुम्ही विचारू शकता. नाहीतर सिम्पली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन टाकून द्या, एक क्वेश्चन टाकून द्या. मी 100% प्रयत्न करेन त्याचा आन्सर करायचा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. या जर्नीला जॉईन व्हायचं असेल तर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.